नमस्कार. मी संपतराव शामराव चव्हाण, ग्रामीण कथाकार. काल शेतातून कंटाळून आलो होतो आणि लवकर झोपायचा असा विचार मनामध्ये आला होता. राणाप्रताप चंद्रकांत पाटील यांची वंगाळ नावाची नवोदित लेखकाची कादंबरी हातामध्ये पडली. झोपायचा मनात विचार आला होता, कंटाळा खूप आला होता, पण का झोपावं? निदान नवोदित लेखक आहे आणि त्या लेखकाला दिवा पाटील सरांची प्रस्तावना आहे. दिवा पाटील म्हणजे जसं वारकऱ्याच्या गळ्यातल्या माळेवरून वारकऱ्याची ओळख दिसते, तसं साहित्य पंढरीतला एक ज्येष्ठ वारकरी म्हणून आम्ही दिवा पाटलांच्याकडे बघतो. आणि पुरोगामी विचाराचं अस्त्र आम्ही ज्यांना समजतो त्या शरद पांगळे साहेबांच्या हिरा पब्लिकेशननं हे पुस्तक प्रकाशित करावं याचं मला नवल वाटलं. आणि मग हे पुस्तक कुठंतरी किमान 4-2 पानं तरी वाचावं असा माझ्या मनामध्ये विचार आला. आणि हे पुस्तक वाचायला घेतलं 9:45ला आणि 12:20ला हे पुस्तक वाचून संपलं. मित्रांनो, हा नवोदित लेखक असून सुद्धा आज गावगाड्यातील राजकारणच नाही तर अखंड देशातील, शहरातील, महाराष्ट्रातील राजकारणाचा घसरत चाललेला असतं. सामान्य माणसाला राजकारणासाठी किती बदनाम केलं जातं आणि मग सामान्य माणसातला, गावगाड्यातला तरुण आज पैलवानकी करत असताना सुद्धा आपल्यावर राजकारणाच्या हेतूनं की खुनी हल्ला होतो, कुस्तीच्या डावामध्येच खुनी हल्ला होतो. आणि मग आपण काय करायचं? एक सज्जन असणाऱ्या वडिलांना राजकारणी किती कुठल्या तराला बदनाम करतात याचं चित्र अत्यंत बारकाईनं ह्या लेखकाने मांडल्याचं या ठिकाणी दिसून येतं. आणि मग आज गावगाड्यातील तरुण कसं जगलं पाहिजे ह्याचं एक उत्तम दिशा देणारं पुस्तक आहे. की राजकारणातला स्तर खालवत चाललाय, तो उंचवायचा असेल तर सामान्याने सज्जन राजकारण्यांनी यात येणं गरजेचं आहे, याची दिशा देणारं एक उत्तम पुस्तक आहे. ग्रामीण साहित्याचा साज आणि बाज सांभाळत रसिकांच्या मनाचं रंजन करत डोळ्यात अंजन घातल्याचं लेखकाने यामध्ये दिसून येतं. हे पुस्तक अवश्य वाचा. धन्यवाद.